जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, आपण मागील 2 भागामध्ये आत्मा या विषयावर चर्चा केली होती. आत्मा नेमका काय असतो, तो कुठून येतो आणि कुठे जातो, याविषयी आपण थोडक्यात चर्चा केली होती. परंतु बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की आत्मा हा जरी ईश्वराचा अंश असला तरी, किंवा मग तो जरी ईश्वराचं स्वरूप असलं तरी त्याला त्या शरीरातून बाहेर पडताना त्रास का होतो, काय होतं, त्रास का होतो, त्याची कारणं वेगवेगळी आहेत. माणसाच्या शरीरामध्ये किंवा या पृथ्वीवर सत्वगुण, रजगुण आणि तमगुण अशा 3 प्रकारचे गुण सांगितलेले आहेत. मग जो व्यक्ती सात्विक आहे, ज्याचं वर्तणूक सात्विक पद्धतीची आहे, म्हणजेच आलेल्या लोकांना, गरजू लोकांना मदत करणे, जे दुःखी आहेत त्यांचं दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करणे, आलेल्या दारामध्ये जो भिक्षू असेल किंवा गाय असेल, कुत्रा असेल, अशा मूक प्राण्याला अन्न पाणी वगैरे देणे, किंवा मानवाशी माणुसकीने वागणे, अशा प्रकारच्या माणसाला सद्गुणी असं म्हटलं जातं किंवा सत्वगुणी म्हटलं जातं. रज, त्याच्यामध्ये जो स्वार्थी, लोभी, जो आपलेपणा स्वतः पुरता पाहतो, अशा लोकाला रज स्वरूपाचं म्हटलं जातं. किंवा जो तामस आहे, त्या तामस व्यक्तीमध्ये वर्तणूक कशी असते की कुठल्या गोष्टीला, कोणी दारामध्ये जर आलं, काही अडीअडचणी घेऊन आलं, तुम्ही कसं काय माझ्या दारात आले, तुमचा माझा संबंध काय, तुम्हाला मदत कशी करू, का करू, म्हणजे असे 17 प्रश्न विचारणारा तो तमोगुणी. किंवा जो सात्विक जो माणूस आहे, सत्वगुणी, तो त्या अशा अन्नाचं सेवन करतो ज्या अन्नाचं सेवन केल्याने कुठल्याही सजीव प्राण्याची किंवा प्राण्याला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. जसं की तृणधान्य, म्हणजेच शुद्ध शाकाहारी ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारचं जो अन्न सेवन करतो त्याला सात्विक व्यक्ती म्हटलं जातं किंवा सात्विक भोजन असं म्हटलं जातं. आणि त्यावरून त्याचं वर्तणूक त्या ठिकाणी असते. आता रज अन्न जे आहे हे कसं आहे की ज्याला तिखट जास्त प्रमाणात, दारू, त्याच्यानंतर गांजा, चरस, हे असे पिणारा जो व्यक्ती आहे त्याला रजगुणी म्हटलेलं आहे. आणि जो तामस व्यक्ती आहे, जो मांस, मच्छी, मदिरा यांचं सेवन करतो, याला तमोगुणी अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. मग ह्या अशा स्वरूपाचे जे व्यक्ती असतात त्यांना त्रास होतो. ते कोणी जर दारात आलं तर त्यांना ते खटकतं, तुझा माझा का संबंध काय, तू काय देणार, माझ्याकडून काय अपेक्षा आहे, तुझा माझा संबंध कशाचा आहे, तू आला कसं काय, म्हणजे त्यांना कोणी जरी पाहिलं जरी तर त्यांना त्रास होतो. हे तमोगुणी लोक. मग असा जो व्यक्ती आहे किंवा जी कुठली व्यक्ती ती कुठल्या तत्वामध्ये बसते, सत्वगुणामध्ये बसते, रजगुणामध्ये बसते किंवा तमोगुणामध्ये बसते, त्यावर त्या व्यक्तीचं काय स्वरूप आहे. मग एखादी व्यक्ती सत्वगुणी जर असेल तर ती व्यक्ती मृत पावत असताना त्याला कुठल्या प्रकारचा शारीरिक त्रास होत नाही. का होत नाही की तो समाधानी असतो. त्याला झालेल्या कर्माचा खेदही नसतो, सुखही नसतं, दुःखही नसतं. जे काही कर्म केलेत त्याच्यामध्ये तो समाधानी असतो. परंतु
आणि तशा व्यक्तीला मृत पावत असताना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्या आत्म्याला शरीर सोडायला त्रास होत नाही. का तर तो समाधानी असतो. परंतु रजगुणी जो आहे, इथं बऱ्याचशा प्रमाणामध्ये रजगुणाला त्रास होतो. ते का त्रास होतो? त्याचा शरीराशी मोह असतो, वासना असतात, की मला आज पुण्याला जायचं होतं, माल खरेदी करायचा होता, मला फलाण्याकडून 5,000 रुपये येणार होते, त्याच्यानंतर मला फलान देवाला जायचं होतं, मला कंदुरी खायला जायचं होतं, जे काय असेल ते, मला आज अमुक अमुक करायचं होतं. ह्या त्याच्या ज्या वासना आहेत त्या त्या ठिकाणी अटकल्या जातात. आणि तमोगुणी माणसाला काय होतं, की ही व्यक्ती जी समोर आलेली आहे, ही आपल्याकडं काहीतरी मागायला आली, हिचा ना आपला काही संबंध नाही. तो मरेपर्यंत त्याच्या ते डोक्यामध्ये असतं आणि त्याला तो भास होतो. पण ज्यावेळेस अशा तिन्ही व्यक्तीला घेण्यासाठी आत्मा, आपण म्हणतो की बाबा यम आला, देव आला, देवाचे दूत आले, यमाचे दूत आले, परंतु ईश्वर काय करतो, की आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या स्वरूपामध्ये दूताला पाठवतो किंवा आत्म्याला पाठवतो, जे आपल्या जवळचे असतील त्यांच्या स्वरूपामध्ये. पूर्वीचे आपले जे कोणी आजोबा पंजोबा जे ओळखीचे असतील, वडील, जे एखादा भाऊ गेलेला असेल ते भाऊ, मग हा जो सात्विक माणसाला आहे, या सात्विक माणसाला त्यांचा त्रास होत नाही, कारण तो स्वभावाने समाधानी असतो. त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये समाधान असतं, आनंदी असतो. त्यामुळे त्याला त्रास होत नाही बाहेर जाण्यासाठी आणि तो बाहेर सहज जाऊ शकतो. परंतु रजगुणी आणि तमगुणी हे त्या ठिकाणी बाहेर पडण्यासाठी त्यांना त्रास होतो. आणि जवळचाच माणूस जरी देवाने पाठवलेला असला घेण्यासाठी, तरी त्यांना तो अकराळ विक्राळ मिशा, मोठमोठाले केस, डोक्यावर शिंग, असे म्हणजे विचित्र प्रकार त्या ठिकाणी त्यांना दिसतो, असा भास होतो. आणि मग त्यांनी केलेल्या कर्माचे, त्यांनी जे काम केलेलं असतं, कोणाकडून लाचलुचपत घेतलेली असते ऑफिसमध्ये, त्याच्यानंतर एखादी सही करण्यासाठी 1,000-1,200 रुपये प्रत्येक माणसाकडून घेतात, किंवा कुठलंही काम करायचं तर अनावश्यक रुपये घेतात. अशा प्रकारच्या लोकांना शरीरामधून बाहेर पडताना ह्या गोष्टी नडतात. आणि बऱ्याचशा वेळेस काय होतं, आपण ते पुढं बघू. आणि मग तशा वेळेस काय होतं, की यांना तो त्रास होतो. आणि हे काय करतात, की खिडकीकडे बोट करून, दरवाजाकडे बोट करून सांगतात, की दरवाजापाशी कोणीतरी उभा आहे, त्या पंख्याजवळ कोणीतरी बसलेलं आहे, त्या एसीच्या कोपऱ्याला कोणीतरी बसलेलं आहे. म्हणजे ते त्यांना ते दिसतं. घ्यायला आलेली व्यक्ती त्यांना तशा स्वरूपामध्ये दिसते आणि तिला बाहेर काढून द्या. ती माझ्याकडं डोळे वाटरून पाहते, मोठमोठ्याल्या मिशा आहे, लांब लांब नखं आहेत, आणि तो माझ्याकडे हात लांबून मला असा पकडण्याचा प्रयत्न करतो आहे, असं म्हणजे त्यांची ती भावना असते. बऱ्याचशा वेळेस काहींना लहान मुलं खेळताना दिसतात, म्हणजे ते प्रत्येक त्यांची ते, आणि त्याला कारणीभूत असतं शरीरामधल्या अनावश्यक गोष्टी, जे आपण स्वप्नामध्ये प्रत्यक्ष बघतो किंवा आपल्याला दिसतात. काय होतं, की अशा व्यक्तींना शरीर साथ देत नाही. तशा वेळेस लघवी स्टॉप झाली, की ती शरीराच्या अपोजिट बाजूला चालायला सुरुवात होते आणि मेंदूच्या दिशेनं ज्यावेळेस जाते त्यावेळेस मेंदू विपरीत कार्य करायला लागतो. तो आता एखादा ताप आलेला माणूस बघा, ताप आलेल्या माणसाच्या डोक्यामध्ये जर ताप गेली तर तो काय होतो, बरळायला लागतो,
कधी कधी ते स्वतःच्याच बोटाला असं असं पाहतो, असे हात करतो कसे तरी विचित्रवाणी. म्हणजे त्याला काय होतं, त्या बोटामध्येच त्याला भीती वाटायला लागते. त्याची कारणं काय असतात, की त्याला त्या विचित्र वाटतं ते. त्याचा मेंदू काय सांगतो, की हे काहीतरी विचित्र प्रकार आहे. तशा वेळेस मेंदू काम करत नाही आणि मेंदूचं संतुलन सुटतं. मग जोपर्यंत त्याची ती मलमूत्र बाहेर पडत नाही, तोपर्यंत तो फ्रेश होत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये वयस्कर व्यक्तीला घेऊन जाणं, मलमूत्र स्वच्छ करणं शक्य होत नाही. कारण त्याला बोलता येत नाही, नेमकं काय झालं आपल्याला कळत नाही, तो काय बोलतोय हे समजत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये बऱ्याचशा गोष्टी अजाणतेपणे आपण त्या टाळतो. कारण ते कळत नाही ना, समोरचा व्यक्ती काय बोलतो तो. मग तशा वेळेस त्याला ते मलमूत्र पोटामध्ये साचल्यामुळं काय होतं, ते मेंदूच्या बाजूला त्याचा गॅस वगैरे त्याला आपण काय म्हणतो, वात निर्माण होतो. आपल्या आयुर्वेदाच्या भाषेमध्ये काय आहे, ऊर्ध्ववात म्हणजे वर चढणारा वात चढतो आणि मेंदूपर्यंत गेल्यामुळे काय होतं, की त्याचं मेंदू निष्क्रिय अवस्थेमध्ये जातो आणि त्याला ते विचित्र विचित्र प्रकार दिसायला लागतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या माणसाची बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. मन चंचल असतं, त्यामुळे मन आणि बुद्धी त्या काळामध्ये मेंदू या तिन्ही गोष्टी एकमेकाच्या परस्पर विरोधामध्ये चालतात आणि त्यामुळे त्याच्या शरीराला वाटणारी भीती, त्याला वाटणारी जी भीती असते ती काय असते, की त्या ठिकाणी कोणीतरी बसलेलं आहे. आणि अशाच परिस्थितीमध्ये काय होतं, की तो शरीरातून आत्मा बाहेर निघायला वेळ खातो. आता भरपूर वेळेस तुम्ही पाहिलं असेल, जे काही सात्विक लोकंसुद्धा बऱ्याचशा वेळेस कष्ट देतात. आता तुम्हाला मी महाभारतातील भीष्माचार्याचं उदाहरण सांगतो थोडक्यात, कारण जास्त म्हणजे आत्ताच सांगितलं आहे मी, की ज्यावेळेस पोटामध्ये अनावश्यक गोष्टीचा साठा होतो, तर त्याचा ऊर्ध्ववात सुरू होतो. म्हणजे शरीरातला जो वात आहे, हवा आहे, गॅस आहे, ती डोक्याकडं जायला सुरुवात होते. ऊर्ध्व म्हणजे वर. आणि तशा पद्धतीमध्ये रणांगणावर ज्यावेळेस युद्ध सुरू होतं, युद्धाच्या बऱ्याचशा दिवसामध्ये महाभारताच्या काळामध्ये अर्जुन भीष्माचार्याला शरपंजरीवर म्हणजे बाण मारून शरपंजरीवर बाणाचा पलंग करून त्याच्यावरती झोपवतात. तर महाभारतामध्ये त्या बाणाचं वर्णन सांगितलेलं आहे. 101 बाण ते 121 बाणं भीष्माचार्याच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी गेलेले असतात. का गेलेले असतात, हे त्यांचं पूर्वकर्म असतं. प्रत्येक माणसाला जो त्रास होतो मृत्यूच्या वेळेस, पूर्वीपासूनही तेच आलेलं आहे आणि आताही तेच होत आहे. प्रत्येक माणसाला मृत्यूच्या वेळेस त्रास का होतो, तर त्याचं पूर्वजन्मीचं कार्य किंवा त्यांनी चालू वर्तमान काळामध्ये जे कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे त्याला त्रास होतो. आता या ठिकाणी भीष्माचार्याला जवळपास 22 दिवस त्या शरपंजरीवर पडून राहावं लागतं. काय होतं, त्या ठिकाणी जोपर्यंत उत्तरायण सुरू होत नाही तोपर्यंत ते त्या शरपंजरीवर पडलेले असतील. का तर ते पूर्वीच्या जन्मामध्ये एक राजे असतात आणि राजे असताना खेळता खेळता रस्त्याला पडलेला जो सरडा होता, त्या सरड्याला त्यांनी उचलून कुपटी असते की नाही, कुपटी किंवा जी बाभळीचे अनावश्यक काट्या फांद्या असतात, त्या फांद्या तोडून त्याचा फास तयार केला जातो. त्या फासावर टाकलेलं असतं. कशाला? सरड्याला. त्यामुळे ते 100 वर्षाच्या अगोदरच्या जन्मामध्ये
आणि त्यामुळे मग त्यांना या जन्मामध्ये महाभारताच्या काळामध्ये भीष्माचार्यांना कशावर झोपावं लागतं? शर्पांजरीवर, बाणावर झोपावं लागतं. म्हणजे अशा अवस्थेमध्ये त्यांना त्या ठिकाणी त्या रणांगणामध्ये त्या बाणावर झोपावं लागतं. हे काय आहे? त्यांनी केलेलं कर्म आहे. आणि म्हणून ईश्वराने काय सांगितलेलं आहे? भारतीय ग्रंथामध्ये उल्लेख करताना काय सांगितलेलं आहे? तुम्ही जे पूर्वीचं कर्म कराल, मागच्या हजारो जन्मामध्ये तुम्ही जे कर्म केलेलं आहे ते फेडून घेण्यासाठी कधी कधी ईश्वर तुम्हाला संधी देतो आणि ते एकाच जन्मामध्ये फेडून घेतो. ज्यावेळेस भीष्माचार्याचं ते पूर्वीचं पाप जे होतं 100 वर्षापूर्वी जन्मातलं, ते फेडून घेण्यासाठी त्यांना काय केलेलं आहे? सर्पांजरीवर त्या ठिकाणी 10 दिवस, 10 ते 12 दिवस त्या ठिकाणी त्यांना सर्पांजरीवर त्या बाणावर झोपून घेतलेलं आहे. आणि जोपर्यंत त्यांचं पूर्ण पाप नष्ट होत नाही तोपर्यंत त्यांना त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. ते जरी त्यांना इच्छा मृत्यू असला, त्यांच्या स्वतःने त्यांना कधी मरायचं आहे, कसं मरायचं आहे त्यांच्या मनावर असताना सुद्धा तितके दिवस त्यांना त्या ठिकाणी रणांगणावर ठेवून घेतलेलं आहे. आणि ही झाली महाभारतातली कथा. माझे वडील ज्या ठिकाणी गुरूंना भेटायला जायचे त्या ठिकाणी मंदिरामध्ये एक महात्मा होते. त्यांचं पूर्वीचं काय असेल किंवा चालू वर्तमान काळातलं काय असेल, त्यांना जो त्रास होता मी माझ्या डोळ्याने बघितलं. महात्मा असून संत असून त्यांना जो त्रास होता ते मी माझ्या डोळ्याने बघितला. ते अक्षरशः एखाद्या प्राण्यासारखं ओरडायचे. का? तर त्यांना त्या यातना व्हायच्या त्यांच्या शरीराची. आम्ही ज्यावेळेस त्यांच्याशी चर्चा केली किंवा त्यांच्याबरोबरचे जे लोक होते त्यांच्याबरोबर ज्यावेळेस चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की म्हणे यांच्या शरीराची आग होते, आग होते. मग आम्ही त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही काय करा, मार्केटमध्ये चंदन भेटतं, 52 शाखी चंदन आहे. लाल चंदन वेगळं, साधं चंदन वेगळं आणि 52 खाणी चंदन हे वेगळ्या प्रकारचं. तर त्या चंदनाची खासियत अशी असते, तुम्ही असं खळखळतं तेल उकळू द्या आणि त्याच्यामध्ये त्या चंदनाचा एवढाच तुकडा त्या कढाईमध्ये टाका. त्याच्या खाली जाळ असू द्या, काही अडचण नाही. काही सेकंदामध्येच तो एवढासा तुकडा टाकलेलं तेल, उकळलेलं तेल, खालून गॅस जरी चालू असला काही सेकंदात ते एकदम बर्फासारखं थंड होतं. एवढी त्या चंदनाच्या लाकडामध्ये तुकड्यामध्ये ताकद आहे. तर आम्ही त्यांना सांगितलं व ते 52 चंदन आणा आणि त्यांच्या शरीराला काय करा, उघडून लावा. आमचे वडील आयुर्वेदिक वगैरे ते पाहायचे, त्यांना थोडं ज्ञान होतं आयुर्वेदाचं आणि त्या पद्धतीनं आमच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की व तुम्ही हा उपाय करा. आता त्यांनी केला की नाही ते मला माहीत नाही, परंतु त्यांना जो त्रास व्हायचा ते एवढं जोरजोरात ओरडायचे, अयो अयो. म्हणजे त्यांना ते त्रास होत असेल त्यांची त्यांना माहिती, वेदना ज्याचं दुःख त्यालाच माहीत असतं. आणि मग तशा पद्धतीने या केलेल्या कर्माचं, मागील कर्म असो किंवा वर्तमान कर्म असो, त्याच्यामध्ये आपण काय काम केलं आहे त्यानुसार त्या ठिकाणी ते शरीर, तो आत्मा त्या शरीराला सोडताना त्रास होतो. कसा त्रास होतो? तो माणूस म्हणतो, त्याला जरी बोलता नाही आलं तो हात करतो, हां 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 हां. म्हणजे त्याला बोलायचं असतं पण ते आवाज न निघल्यामुळे आपल्याला त्याची भाषा कळत नाही, परंतु त्याला कोणीतरी त्या ठिकाणी दिसतं. अशा अवस्थेमध्ये मग आणि त्याचे काही नियम असतात. मग बऱ्याचशा वेळेस काय होतं, व्यक्ती मृत झाल्यानंतर मी तुम्हाला मागच सांगितलं आहे त्याच्या शरीरातून 21 ग्राम वजन कमी होतं
आणि विशेष करून तो आत्मा किमान पाऊण तास ते 1 तास त्या डेड बॉडीजवळ फिरत असतो. परंतु तशा वेळेस त्या शरीराला मोक्ष मिळण्यासाठी आपण बऱ्याचशा वेळेस काय करतो, पूर्व पश्चिम, त्याच्यानंतर पश्चिम पूर्व असं झोपवतो किंवा दक्षिणेला शिर करतो आणि उत्तरेला पाय करतो. पण ज्यावेळेस व्यक्ती मृत झाली त्यावेळेस आता मृत झाल्यानंतर त्या व्यक्तीला शक्यतो होईल तिथपर्यंत उत्तर दक्षिण असं झोपवायला पाहिजे. कारण त्याच्यामधली जी मॅग्नेटिक पॉवर असते, तो मोक्षाला जाण्यासाठी, त्याला बाहेर पडण्यासाठी त्या शरीरामधून परिपूर्ण आत्मा बाहेर पडतो. पण त्याच्या शरीरामध्ये माथ्याच्या ठिकाणी थोड्या अंशी आत्मा असतो, पूर्णच बाहेर पडत नाही. तुम्हाला सांगतो, एखादं ट्रान्सफॉर्मर असेल किंवा कॅपॅसिटर असेल, आता फॅनचं कॅपॅसिटर घ्या, त्याच्यातून आपण त्या फॅनपासून त्याला जर बाहेर काढलं तर त्या कॅपॅसिटरमध्ये थोड्या अंशामध्ये करंट असतं. ते 2 वायर एकमेकाला जर टच केले तर त्यातून चटकन असा आवाज येतो.